की ह्याच्या आधीही आयुक्तांची एकदा भेट घेतली होती. एक 9-10 महिन्यापूर्वी आपल्याकडे सर्व पेपरामध्ये ॲड आली होती की 1600 जागांची नवीन भरती ही ठाणे महानगरपालिका करणार आहे आणि इतरही महानगरपालिकेने आपल्या महानगरपालिकेत तरुणांची भरती होणार आहे म्हणून ॲड दिली होती. त्यानंतर या महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांनी 1000 रुपये भरून त्यांचा फॉर्म भरला गेला. आज या प्रक्रियेला 9 महिने झाले. 9 महिन्यात फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली नाही आहे. आणि मला असं वाटतं की या तरुणांच्या एक वय असतं, त्या वयाच्या आतमध्ये ज्या मुलांना गव्हर्नमेंटचे जॉब लागू शकतात. जर हे पुढे पुढे जायला लागलं त्यांचं ते वय कमी जातं, मग अनेक तरुण त्या स्पर्धेतनं बाद होतात. सो 9 महिन्याच्या नंतरही जर ही भरती प्रक्रिया सुरू होत नसेल तर मला असं वाटतं नक्की अडथळा कोणाचा आहे. आता एका बाजूला तुम्ही भरती प्रक्रिया काढताय आणि दुसऱ्या बाजूला आता तुमचं एक नवीन टेंडर आलंय जे अग्निशामक दलाच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही तिथे 150 मुलं कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत. जर तुम्ही 30-150 मुलं जर ह्याच्यामध्येही त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतलात, पुन्हा एक नवीन फॉर्म भरून कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम घेत असाल तर नक्की ही भरती परीक्षा ही फक्त कॉन्ट्रॅक्ट जे कोणी ठेकेदार आहेत यांच्यासाठी थांबली आहे का किंवा कोणाचा दबाव आहे का आयुक्तांवर ह्या स्पर्धा होऊ नये. माझी विनंती आहे आयुक्तांना की ही जी प्रक्रिया आहे ती तात्काळ सुरू करावी. नाहीतर या सर्व मुलांना घेऊन ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या सर्व मुलांना घेऊन येत्या काही दिवसामध्ये ठाणे महानगरपालिकेवर एक भव्य मोर्चा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. दादा, एकीकडे बघितलं तर ह्या सगळ्या भरत्या काढल्या जातात, कॉन्ट्रॅक्टवर घेतल्या जाते, त्यांना देखील व्यवस्थित पगार मिळत नाही, त्यांची देखील हेळसांड होते, असे प्रत्येक प्रकार. यात फक्त 2च लोक प्रॉफिटमध्ये आहेत, एक अधिकारी आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर. ना त्या मुलांना पगार नीट मिळत आहे, ही मुलं वाऱ्यावर फिरत आहेत, इकडे जॉब लागेल म्हणून दुसरी काम पाहत नाहीयेत. या सर्व तरुणांच्या विचारांची आणि मनाशी खेळलं जाते ठाणे महानगरपालिकेकडनं. एवढी मोठी भरती तुम्ही काय निवडणुकीला स्वप्न दाखवण्यासाठी काढली होती का, की निवडणुकीचा प्रचाराचा भाग होता म्हणून ही भरती परीक्षा काढली होती तुम्ही? कळत नाही आम्हाला नक्की काय झालं, का थांबवली आणि करायची नव्हती, मग ॲड का काढली? ॲड काढली त्या मुलांकडनं पैसे का घेतलेत? पैसे घेतलेत तर मग 9-9 महिने पैसे वापरतोय कोण या सर्व मुलांचे? आता जर 1 लाख फॉर्म जमले असतील तर तुम्ही विचार करा पैसे किती जमले असतील 1000 रुपयाप्रमाणे. आता एवढे पैसे बिनव्याजी कंपनी वापरते, पैसे कंपनी वापरतच आहे ना. मग या मुलांना त्यांचा व्याज मिळणार आहे का? काय करणार काय? आयुक्तांनी समोर यावं आणि आम्हाला सांगावं ना एकदा की या मुलांच्या बाबतीत तुमच्या मनात काय, नक्की भरती होणार आहे की पुढचे सगळं काळ आम्ही कॉन्ट्रॅक्टवर आणि टेंडरवर जगणार आहोत, एकदा सांगावं. ऑगस्टमध्ये भरती प्रक्रिया सुरू होती आणि डिसेंबरमध्ये आम्हाला समजतं कॉन्ट्रॅक्टवरती भरती प्रक्रिया घेणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरती 150 मुलं भरणार आहेत. मग तुम्हाला जर परमनंट भरती काढायचीच नव्हती तर तुम्ही फॉर्म का भरून घेतले आमच्याकडून? 1000 रुपये का गोळा केले? अहो, महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 लाख पोलीस भरती निघती, 15 मुलांची पोलीस भरती निघती आणि 3 महिन्यामध्ये ती भरती प्रक्रिया पूर्ण होती. ते पोराला आज जॉईनिंग लेटर डॉक्युमेंटसाठी बोलवले आणि 300 रुपये चलन घेऊन आणि 1000 रुपये घेऊन महानगरपालिका भरती प्रक्रिया घेऊ शकत नाही का? मीरा भाईंदरला आमचा 4-5 महिन्यापूर्वी एक्झाम झाली महानगरपालिकेची, रिटर्न झाली, एक लिस्ट लागली आणि तिथलचेच भाजपचे आमदार मेहता साहेब त्याच्यावरती स्टे लावतात. ही कुठली पद्धत आहे? कारण त्यांचं म्हणणं आहे जे मुलं कॉन्ट्रॅक्टवरती काम करतात त्यांना परमनंट करा. कॉन्ट्रॅक्टवरती परमनंट करण्याऐवजी ज्यांनी सरळ सेवेने भरती दिली ह्या मुलांचं काय करायचं? मग जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती जर मुलं परमनंट करायची तर तुम्ही भरती प्रक्रिया का चालू केली? तेच प्रकार सेम कल्याण डोंबिवलीला झाला. कल्याण डोंबिवलीला देखील भरती प्रक्रिया राबवण्यात आली, एक्झाम झाली, मार्क लिस्ट लागल्या आणि आज 4 महिने झाले तर तुम्ही फिजिकल घेणार. अजून येत्या 2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल. पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर 6 महिने भरती प्रक्रिया अशीच काढणार. म्हणजे मुलाचे 2-2, 4-4 वर्ष वायाला घालणार का तुम्ही? ज्या मुलाचे वय आता शेवट आलं, शेवटची भरती, त्या मुलांनी काय करायचं? कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही 20, 21, 22 रुपये पगार देताय. मुंबई शहरामध्ये त्या मुलाला राहणं शक्य नाही, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरताय का तुम्ही? जे भरतीला स्टे लावतात ह्याच लोकांचे कॉन्ट्रॅक्ट आहे, याची एकदा पाहणी करा ना. म्हणजे का तुम्ही मुलाच्या आयुष्यासोबत खेळताय? आज 3-4 महिन्यांपूर्वी पोलीस भरती देऊन मुलं आज ट्रेनिंगसाठी जाते अजून 2 महिन्यांनी आणि आमचे पोरं गेल्या 1 वर्षापासून तळतळ करतायत. उपायुक्तांना 2 वेळा भेटून गेले, फक्त आणि फक्त एक हे देतात, आपलं आश्वासन देतात, आता चालू होईल मग चालू होईल. अहो, मुलं 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, मेहनत करतात, प्रॅक्टिस करतात. इव्हेंट पण असे हाडीत अग्निशमन दलाचे 1600 मीटर लॅडर, रस्सी, रोप रोज प्रॅक्टिस करतात. मुलं थकले हो, मानसिक तणावामध्ये गेले तर काय करणार? शेतकऱ्याची मुलं आहेत, सर्वसामान्य गावाकडून गरीबाचे पोर आले ते शिकतात, 20,000 काम करतात आणि जर अशी भरती प्रक्रिया झाली त्यांच्या आयुष्याचं काय होणार आहे? मी शासनाकडे आणि आयुक्त साहेबांकडे विनंती करतो, भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यांनी आणि ITR देखील आम्ही दाखल करून आम्हाला जर काही योग्य माहिती जर मिळत नसली
तर ही भरती प्रक्रिया काढून काय विनंती आहे, शेवटी दादांना आम्हाला हात जोडून विनंती केली, दादा चला आमच्यासाठी तुम्ही तरी उभा राहा. आणि दादांनी एक शब्द दिला, चला मी तुमच्यासाठी काहीतरी करतो, आणि ते इथपर्यंत आले. हीच आम्हाला कुठे दादा इलेक्शनच्या दरम्यान यांनी दिलेली सगळी आश्वासनं बघा, मागची आणि आत्ताची, निवडणुकीला रेटून खोटं बोलायचं, आश्वासनं द्यायची आणि नंतर या मुलांची खेळत बसायचं. माझं मत आहे त्या पैशाचा व्यवहाराचा काय झालं, एवढे कोटी रुपये जे तुम्ही जमा केलेत ते त्याच्या पुढे काय झालं हे एकदा कोणीतरी तपासलं पाहिजे. ते पैसे वापरतोय कोण, ठाणे महानगरपालिका वापरते की कुठली एक कंपनी, कुठल्या मालकाची कंपनी वापरते, हे देखील आपण बघायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, याच्या बाबतीत पुढच्या 15 दिवसात कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर या सर्व तरुणांना घेऊन, ज्यांनी फॉर्म भरलेत अशा सर्व तरुणांना ठाण्यात बोलवलं जाईल आणि ठाणे महानगरपालिकेवर एक भव्य मोर्चा हा आमच्याकडनं काढला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.